नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच पालकांनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत अंडी आणि केळी या पदार्थाचा वापर करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग यांचं पत्र आहे। तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। तर चला सगळ्यांनी लक्ष द्या। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो। परंतु प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिने युक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते। सद्यस्थितीनुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे। नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शासनाने उक्त नमूद शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरिता नियमित आहारासोबत अंडी, केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे। शासन निर्णय 2 नुसार नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावरील प्रदर्शित कलेनुसार संबंधित महिन्याच्या सरासरी दरानुसार फरकाची रक्कम शाळांना उपलब्ध करून देण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश करण्यात येत आहेत। नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटी यांनी माहे जानेवारी 2024 करिता संकेतस्थळावर प्रदर्शित केलेनुसार माहे जानेवारी 24 करिता प्रति अंड्याचा दर 6 रुपये निश्चित करण्यात येत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2023-24 वार्षिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहारासोबत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी व केळी उपलब्ध करून दिले असल्याची खात्री संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करण्यात आलेली आहे। त्यानंतर बंधूंनो, जानेवारी 2024 करिता निर्धारित केलेल्या एकूण 5 दिवशी सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना अंडी व केळी विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत आवश्यक आहे। योजनेस पात्र शाळेमध्ये संबंधित महिन्यामध्ये निर्धारित केलेल्या एकूण 5 दिवशी विद्यार्थ्यांना अंडी, केळी या पदार्थाचा लाभ दिल्याची खात्री मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी। शाळा केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांनी लाभ दिलेला नसल्यास संबंधित शाळा केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था पुढील कारवाईस पात्र राहतील। याबाबत सर्व शाळा केंद्रीय शाळा स्वयंपाकगृह संस्था यांना अवगत करून देण्यात यावे। माहे जानेवारी 2024च्या 5 दिवसाकरिता द्यावयाच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केलेनुसार केंद्रीय स्वयंपाकगृहातील आवश्यक अनुदान आणि शाळांना वितरित करावयाची फरकाची रक्कम याची परिगणना करून त्यानुसार अनुदान मागणी संचालनालयाकडे नोंदवण्यात यावी। शाळांना अग्रिम स्वरूपात 5 रुपये प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। सबब शाळांकरिता फरकाच्या रकमेची मागणी 1 रुपये या दराने करण्यात यावी व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थाकडील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी करून 6 रुपये प्रमाणे माहे जानेवारी 24 मधील 5 दिवसांकरिता उपलब्ध करण्यात यावी। शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नियमित आहाराची माहिती MDM पोर्टलवर भरणे आवश्यक आहे। फरकाची रक्कम वितरण करताना सर्व शाळा नियमितक्रमे MDM पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदवित असल्याची खात्री तालुक्यामार्फत करून घेण्यात यावी। शाळांना अग्रिम स्वरूपात वितरित केलेल्या अनुदानाची रक्कम व उक्त मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केलेली रक्कम यामध्ये तफावत आणि प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थी संख्येची परिगणना करून फरक रकमेची मागणी संचालनालयाकडे सादर करण्यात यावी। प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी योजनेस पात्र सर्व शाळांमधून नियमितपणे होईल याची खात्री दक्षता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी घ्यायची आहे। तर बंधूंनो, हा जो निर्णय आहे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेमध्ये नियमित आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी किंवा परिसरात उपलब्ध असणारी फळे देण्याबाबत आहे। तर सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना याचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत, अन्यथा कारवाई सुद्धा पात्र होऊ शकतो। तर हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थी पालकांना आणि मुख्याध्यापकांना शिक्षकांना उपयुक्त आहे। माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।